आज आपण बारामती KVK या ठिकाणी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आलेलो आहोत। तर या ठिकाणी आपल्यासोबत राजुरी गावचे सरपंच सागरभाऊ कोल्हे, त्याचबरोबर दादासाहेब डवळे या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांना मी या प्रदर्शनामध्ये त्यांनी काय पाहिलं आणि त्यांना कशा पद्धतीने या प्रदर्शन वाटलं याविषयी माहिती घेतो। सरपंच, तुम्ही आज या ठिकाणी उपस्थित झालात, तर तुम्हाला या प्रदर्शनामध्ये काय काय एक चांगलं वाटलं आणि तुम्ही शेतकऱ्यांना कशा पद्धतीने एक संदेश देऊ इच्छिता? सर, आज आपण सर्वच जण कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आलो। कृषी प्रदर्शन पाहत असताना वेगवेगळे स्टॉल इथे लागलेले आहेत सर्वांचेच, की आपण आत्ताच पाहिलं की ऊसाची शेती पाहिली पहिल्यांदा। तर आपण गावाकडे जर शेती केली तर फक्त शेतकऱ्यांना फक्त 40-50 टनच उत्पन्न एकरी मिळू शकतं। पण इथं आपण पाहिलं तर जवळपास AI टेक्नॉलॉजीने शेती डेव्हलप केलेली दाखवली आहे। इथं जवळपास AI पद्धतीने जर शेती केली तर एकरी 100 ते 120-150 टनापर्यंत पण उत्पन्न घेतलं जात आहे। तसेच पुढं पाहिलं तर वेगवेगळे स्टॉल आहेत, मिरचीचे असते ना, बाकीचे पालेभाजीचे असते ना शेतकऱ्यांसाठी। तसेच शेतकऱ्यांना एक जोड व्यवसाय म्हणून पशु आपण शेळीपालन असन, मेंढीपालन असन, हाही जोड व्यवसाय आहे। त्याची पण अशी उत्तम अशी माहिती शेतकऱ्यांना मिळते। इथं विविध शेतकऱ्यांसाठी उपयोगी यंत्र आहेत ट्रॅक्टरला जोडून। आताच आम्ही एक पाहिलं की कांदा लागवडीसाठी, आता आपल्या कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांना रोजगार मिळत नाही, तर अतिशय ते कांदा लागवडीसाठी पण खूप चांगले यंत्र आहेत। शेतकऱ्यांसाठी सगळ्याच वस्तू उपयोगातल्या वस्तू आहेत। शेतकऱ्यांनी अवश्य इथं यायला पाहिजे। जर आपल्याला आधुनिक पद्धतीने शेती करायची असेल, शेतीमध्ये जर उत्पन्न वाढवायचं असेल, तर शेतकऱ्यांनी ह्या कृषी प्रदर्शनाला अवश्य भेट दिली पाहिजे, एवढंच सांगतो। धन्यवाद। सरपंच, तुम्हाला काय वाटतं? प्रथमतः बारामती येथे कृषी विज्ञान केंद्र बारामती इथे कृषी प्रदर्शन पाहायला आला असता। इथं अनेक ठिकाणी शेतकऱ्यासाठी काही शेतकऱ्याला जे शेतीला जोडधंदे करायचे तर त्यासाठी आणखी इथं साधारणतः आपलं कुक्कुटपालन असन, शेळीपालन असन, मधुमक्षी पालन असन, तर असे अनेक ही इथं की शेतकऱ्यासाठी किंवा शेती करता करता एक जोडधंदा म्हणून शेतकऱ्याला त्याच्यामधून सगळं पैसे भेटू शकतात। आणि सर्व शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शन पाहायला आल्याच्या नंतर बारामतीला त्यांच्या पण लक्षात येईल की बाबा इथं काय आहे, आपल्याला काय ज्ञान घ्यायसारखं काय आहे। आणि ऊसाचं असेल, परत पालेभाजी असते ना, असे बरेच ही इथं की बघायला बाबा शेतीला जोडधंदा म्हणून चांगला आहे इथं। सरपंच, तुमचं मत सांगा। 2019 मध्ये आमदार रुद्रदा पवार कर्जत आमदार झाल्यापासून आम्ही या ठिकाणी येतोय। आणि आल्यापासून तेव्हापासून आम्हाला ही गोष्ट कळाली बारामतीमध्ये असं काही प्रदर्शन होते, आणि त्यामध्ये आमचे भरपूर शेतकरी इथे येतात, त्याचा फायदा भरपूर प्रमाणे घेतलेला आहे। आणि आजही आमच्या पद्धतीने आलेलो आहे, भरपूर आम्हाला बघायला भेटले, चांगलं ज्ञान आम्हाला भेटलं शेतीसाठी, विशेष अवजार भेटले, अजून कापूस वगैरे भेटलं, फुलं कटोट फार्म वगैरे कसं करायचं, काय करायचं, हे भरपूर आम्हाला चांगलं आहे। लोकांना घेऊन बघायला येतात, तर त्यामध्ये तुम्हाला ज्ञान अजून शेतीमध्ये भर पडेल, कसं ऊसामध्ये वगैरे। धन्यवाद। या ठिकाणी आपण पाहिलं की नक्कीच शेतकऱ्यांनी येऊन आपली शेती कशा पद्धतीने डेव्हलप केली पाहिजे हे ज्ञान या ठिकाणी मिळतं।